कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय। कुणबी आणि 96 कोळी मराठा वेगवेगळे असून मनोज जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा असा खोचक सल्ला नारायण राणेंनी जरांगेंना दिला। तर मराठ्यांचा व्यवसाय शेती असल्यानं ते कुणबीच असल्याचं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी दिलंय। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळेंच्या कुटुंबाला राज्य सरकारनं 10 लाखांची मदत जाहीर केली आहे। तसेच त्यांच्या मुलाला शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत। आंदोलकांनी कोल्हापुरातल्या मुरगुडमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको केला। निपाणी देवगड मार्गावर रास्ता रोको झाल्यानं त्याचा मोठा फटका वाहतुकीला बसला। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आधी आरक्षण आणि नंतर इलेक्शन असा नारा परभणीच्या पाथरी तालुक्यातल्या चाटे पिंपळगाव आणि डाकू पिंपरी गावांनी दिलाय आणि या गावामध्ये ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक लागली आहे। त्यासाठी तब्बल 80 महिलांनी अर्ज दाखल केलाय। माझी निवडणूक मी मतदार मराठा आरक्षणासाठी घरोघरी उमेदवार म्हणत मराठा आरक्षण मिळावं यासाठी नव्या प्रकारचं आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावरून मराठा समाज आता आक्रमक झालाय। 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षणाची घोषणा करावी अन्यथा नेत्यांचे कार्यक्रम उधळले जातील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिलाय। त्यामुळे आता राजकीय नेत्यांचे दौरे वादात सापडणार आहेत। भाजप नेत्यांचे फलक फाडल्यानंतर सांगलीच्या कुरळप गावात तणाव निर्माण झाला। घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शनं केली। गाव बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला। कुणबी मराठा समितीनं परभणी जिल्हा दौरा केला आणि ही समिती राज्यभर फिरून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत महसुली, शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक नोंदीचे पुरावे मराठा बांधवांकडून संकलन करण्याचं काम करतात। मराठा आंदोलनामुळे आमच्या पक्षाला कोणताही धोका नाही। मराठा आरक्षण उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीनं घालवलं अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची इच्छा आहे असंही बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं जरांगे पाटील यांची फसवणूक करते अशी टीका ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी लोकसभेत खासगी बिल मांडलं असून केंद्र सरकारनं याबाबत घटना दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी धाराशिवमध्ये केली आहे। सुषमा अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिलाय। मात्र भुसेंच्या कारवाई इशाऱ्यानंतरही अंधारेंची विधानंही सुरूच असल्याचं दिसतंय। त्यामुळे देसाईंपाठोपाठ आता भुसे अंधारेंना नोटीस देणार असल्याचं कळतंय। ललित पाटीलच्या मातोश्रीवरील फोटोवरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते पुन्हा एकदा आमने-सामने आलेत। ललित पाटीलला मातोश्रीवर प्रवेश देण्यात आला त्यावेळी अभ्यासू ज्ञानी संजय राऊत काय करत होते असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी केला। तर नीलम गोऱ्हे काहीही बोलतील त्या ललित पाटीलला पाठिंबा द्यायला आल्या होत्या का असा टोला राऊतांनी लगावला। चौंडी इथं दसऱ्या दिवशी धनगर बांधवांनी महामेळाव्याचं आयोजन केलंय आणि या महामेळाव्याला मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत। लाखो धनगर बांधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आदिवासी कोळी बांधवांचा जातीचे दाखले मिळावे तसंच इतर मागण्यांसाठी कोळी समाजाचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। त्यांच्या या आंदोलनाला भोलाने इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला। विद्यार्थ्यांनी भर उन्हामध्ये मोर्चा काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला। नव्या संसद भवनासारखंच लवकरच राज्यालाही नवं विधान भवन मिळणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसे संकेत दिलेत। विधान भवनाची नवी वास्तू उभारण्याचं सरकारच्या विचाराधीन असल्याचं जे स्कूल ऑफ आर्टच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं। भाजप नेत्या पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात म्हणून त्यांच्या एका समर्थकानं अनोखा नवस केला। धाराशिवच्या केज तालुक्यातल्या मदन इनकर हा तरुण चक्क गुडघ्यावर चालत येडेश्वरी मंदिराच्या 204 पायऱ्या चढून तो गेला आणि पंकजा मुंडेंच्या समर्थकांना केलेल्या या अनोख्या नवसाची आता सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला आताच्या राजकीय विचक्यातून बाहेर काढू अशी शपथ घेण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलं। मनसेच्या बारामती लोकसभा मतदारसंघ मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावर येत आहेत। मात्र त्याआधीच अहमदनगरमधल्या भाजप नेत्यांमधले मतभेद समोर येत आहेत। दक्षिण जिल्ह्याला डावलण्यात येत असल्याची नाराजी काही नेत्यांनी बोलून दाखवली। त्यामुळे तेव्हा विखेंच्या विरोधात नाराजीचा सूर आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे।
रासप अध्यक्ष महादेव जानकर आणि शरद पवारांची दिल्लीमध्ये भेट झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी झी24 तासला दिली। जानकरांचा रासप पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे, त्यामुळे जानकर मवियात येणार का अशी चर्चा रंगली आहे। असं असलं तरी आमची अनौपचारिक भेट असून राजकीय अर्थ नको अशी प्रतिक्रिया जानकरांनी दिली आहे। भाजप नेत्यांचा फलक फाडल्यानंतर सांगलीच्या कोरळप गावात तणाव निर्माण झाला आहे। घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शनं केली, शिवाय गाव बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला। शिवभोजन थाळी केंद्रावरील फलकावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवण्याची मागणी नागपूरमध्ये करण्यात आली आहे। पंडित दीनदयाळ प्रतिष्ठाननं ही मागणी केली आहे, तसं निवेदन उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे। रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची तहसील कार्यालयात झुंबड उडाली आहे। जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसंच सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या 10 आणि सदस्य पदाच्या रिक्त झालेल्या 99 जागांसाठी निवडणूक होतीये, तर 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। मनसे नेते अविनाश जाधवांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दौऱ्याची माहिती असूनही अधिकारी कार्यालयामध्ये गैरहजर राहिल्यानं त्यांना जाब विचारला। धमकी दिल्याप्रकरणात नांदेडमधले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडेंच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका फेसबुक पोस्टमुळे वाद होऊन फोनवर धमकी दिल्याचा आरोप निळा गावातील बाबासाहेब जोगदंड यांनी केलाय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे